महाराष्ट्राचं मिनी काश्मीर अशी ओळख असणाऱ्या महाबळेश्वरमध्ये सध्या आपण आहोत। खरं तर नाताळ आणि नववर्षाच्या स्वागतासाठी सध्या महाबळेश्वर हे पूर्णपणे गजबजून गेलेलं आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। सध्या आपण महाबळेश्वरचा जो प्रसिद्ध वेण्णा लेक आहे, या वेण्णा लेकामध्ये नौका विहाराचा आनंद घेत आहोत। आपण पाहू शकता की पर्यटक मोठ्या संख्येनं या महाबळेश्वरमध्ये दाखल झालेले आहेत आणि याच ठिकाणी नौका विहाराचा आनंद घेत आहेत। गेल्या 4 ते 5 दिवसापासून महाबळेश्वरमध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी जी आहे ती झालेली आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। याबरोबरच महाबळेश्वरमध्ये असणारे प्रसिद्ध जे पॉइंट आहेत, हे पॉइंटवर देखील पर्यटक मोठ्या संख्येनं गर्दी करू लागलेले आहेत। या ठिकाणचे हॉटेल्स असतील, लॉजेस असतील किंवा विश्रामगृह असतील, या ठिकाणी देखील आता संपूर्ण हे फुल झालेलं एकूणच पाहायला मिळत आहे। यासाठी महाबळेश्वर प्रशासन, या ठिकाणचे नगरपालिका प्रशासन देखील सज्ज झालेलं आहे। ज्या सोयीसुविधा पर्यटकांना लागतात या देखील पुरवण्याचं काम जे आहे ते सध्या महाबळेश्वर नगरपालिकेच्या वतीने या ठिकाणी करण्यात येत आहे। आणि एकूणच या ठिकाणचा जो माहोल आहे संध्याकाळचा, तो खरंच या वातावरणामुळे महाबळेश्वरचे पर्यटक देखील अनुभवत आहेत आणि अत्यंत चांगलं वातावरण जे आहे ते सध्या या नववर्षाच्या निमित्तानं पर्यटक अनुभवत आहेत। कॅमेरामन तुषार जाधवसह संतोष नलावडे, TV9 मराठी, महाबळेश्वर, सातारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।